विशाळगड घटनेच्या निषेधार्थ एमआयएमच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं करण्यात आली। संशयित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली। यावेळेस आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे। मशिदीची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली। या घटनेचा आम्ही एमआयएम पक्षाच्या वतीनं तसेच तमाम मलिक रेहान बाबा विशाळगड भक्तांच्या वतीनं आज जाहीर निषेध करतो। आणि महत्त्वाचं असं की एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज 19 जुलै रोजी प्रोटेस्ट करा, आंदोलन करा, निदर्शन करा असे आव्हान दिले होते। कारण महाराष्ट्रामध्ये दलित आणि मुस्लिमांच्यावर जे हल्ले, जो अन्याय अत्याचार सुरू आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। त्यामुळं जे काही गजापूरच्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत त्यांना मॉब लिंचिंगच्या कलमाखाली आरोपी करता येतं का, ह्याची सुद्धा पोलीस प्रशासनानं काळजी घ्यावी आणि तशा पद्धतीचे गुन्हे दाखल करावेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।